आईच्या शेजारी राहणाऱ्या वहिनीने हे टॉप मला गिफ्ट केलंय. कसं दिसतंय? हॅलो एव्हरीवन, मी काजल. शंभू, मी आणि आई बगीचात जायला निघालोय. मागच्या 2-3 दिवसापासून वातावरण ढगाळच आहे. बगीचात गेल्यावर काय, मग शंभूला सगळं काही खेळायचं असतं आणि आई त्याची मागे बसून गंमत बघत होती. सो आमचं सगळं खेळून झालं होतं. त्यानंतर आई माती मला खेळायची, म्हटलं खेळून घे. नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही रव्याचे पापड करायला घेतले. इथे जरा पाऊस आला, त्यामुळे हे मागेच राहिलं. आता हे पापड कसे केले, त्यात काय काय टाकलेलं आहे, किती प्रमाण घेतलंय, याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. नक्की बघून घ्या. पावशेर रव्यामध्ये 60 ते 70 पापड सहज होऊन जातात आणि करायला अगदी सोपे. तुम्ही नक्की करून बघा. दिवसभर वाळल्यानंतर संध्याकाळी पापड असे झाले. दुसऱ्या दिवशी मग आम्ही ते तळून बघायचे ठरवले आणि पापड खूप छान कुरकुरीत होतात आणि लहान मुलांना तर ते अगदी मस्तच आहे. कणकेच्या पापडाची रेसिपी टाकते. आणि या भाजी खेळत आम्ही दिवस संपवला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.